तर काय सांगाल, अवैध गुटखा पकडलेल्या 2 आरोपी पकडलेल्या कितीचा मुद्देमाल आहे, कधीची घटना? माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई श्री मिलिंद भारंबे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि नशायुक्त पदार्थ आहेत हे कोणी बाळगते विक्री करते यांच्यावरती कारवाई करण्याचे सक्त आदेश नवी मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. त्यानुसार आम्हाला 19/3/2024 रोजी आमचे शिपाई सय्यद म्हणून आहेत, तर त्यांना खबर मिळाली की एका टेम्पोमध्ये पुण्यावरून टेम्पोमध्ये गुटखा मुंबईकडे जात आहे. त्यानुसार आम्ही वासीगाव या ठिकाणी ट्रॅप लावला हायवेवरती. जसा तो टेम्पो आला तसा तो पकडला. पंजानं बोलून झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास हा सुगंधित पान मसाला, त्याची किंमत आहे जवळपास 9,60,000 रुपये थोडा मिळून आला आणि तो जप्त करण्यात आला. त्यामध्ये 2 आरोपी अटक केलेत. एक आहे मोहम्मद सैफ नौशाद अहमद शेख आणि दुसरा आहे सिद्धू अण्णाप्पा बोधने. त्यातला पहिला मुंबईचा राहणार आहे, दुसरा पुण्याचा राहणार आहे. त्या दोघांना अरेस्ट केले. त्यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. चौकशीमध्ये या दोघांनी यापूर्वी अशा प्रकारचे कुठले गुन्हे केलेले आहेत त्याबद्दल काय माहिती होती? आरोपींना यापूर्वी केलेले ते सांगितले नाहीत. ही तर ड्रायव्हर आणि ते वाहक आहेत, परंतु ह्याच्यातले मेन आरोपी आणखी बाहेर आहेत. हा गुटखा कुठून घेऊन आले आणि कुठे घेऊन जात होते त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली? हा गुटखा पुण्याहून आला होता, तो मुंबईला चालला होता. आणखी पुढील तपास चालू आहे.